अध्याय 8 श्लोक 27 बघतोय. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्थ, न एते श्रुती जानन योगी कश्चन मुह्यति. एते म्हणजे या दोन्ही मार्गांना, कोणत्या? शुक्ल आणि कृष्ण गती, हे दोन्ही मार्गांना जानन म्हणजे जाणणारा, कोणताही योगी, कश्चन योगी म्हटलाय, न मुह्यति हा मोहित होत नाही. या दोन्ही मार्गांना जाणारा कोणताही योगी, कश्चन योगी, न मुह्यति मोहित होत नाही. म्हणून तस्मात् आलेला आहे पुन्हा, म्हणून सर्वेषु कालेषु, हे अर्जुना, सर्व समयी सर्व काळामध्ये योगयुक्तो भव, योगयुक्तः भव म्हणजे तू योगयुक्त हो, म्हणजेच समतेमध्ये स्थित हो. येथे मोहित होत नाही म्हणजे दोन्ही मार्गाचं ज्ञान त्याला उत्तम प्रकारे होतं असा हा योगी. मनुष्याच्या जीवनामध्ये दोनच गोष्टींचा विचार उत्पन्न होतो, एक संसार सुख आणि दुसरं मोक्ष सुख. उपनिषदांनी यालाच प्रेयस आणि श्रेयस असं म्हटलं आहे. सर्वांना प्रिय वाटणारे संसार सुख यालाच प्रेयस म्हणतात आणि बहुजन समाजाला मोक्षाची भाषाच माहीत नसते, कारण त्यांना फक्त संसार सुख, प्रेयस हेच फक्त प्रिय वाटतं. मोक्ष म्हणजे काय तर सांगतात की ज्याच्या योगे सुखदुःखातून मुक्त होता येते अशा आत्मज्ञानाची प्राप्ती, यालाच उपनिषदे श्रेयस असं म्हणतात. या सुखदुःखातून आपल्याला मुक्त व्हायचे आहे आणि तसे मुक्त होता येते याची जाणीव फार थोड्यांना आणि फार उशिरा कळते. काही कारणाने जागृती होऊन या अज्ञानातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा, लालसा आणि त्याकरता दृढ प्रयत्न हेही क्वचित एखाद्याकडूनच होत असतात. गीतेने सांगितलेल्या या मार्गाची किंवा मनुष्याला प्राप्त होणाऱ्या या दोन प्रकारच्या गतीची, श्रुतीची नुसती शाब्दिक माहिती नव्हे तर त्या स्थितीची जाणीव जागृत झाली पाहिजे. यासाठी वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नीतीला, धर्माला धरून असलेली ऐहिक आणि पारलौकिक सुखेही निर्भेळ शाश्वत आनंद देणारी नाही, हे वारंवार सांगतात आहेत. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानो विशिष्यते ध्यानात कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम. अध्याय 12 12 श्लोक आलेला आहे हा, की आध्यात्मिक ज्ञानाची शाब्दिक नव्हे तर खऱ्या अर्थाने आंतरिक ओढ लागल्याविना हे ज्ञान आत्मसात करता येत नाही. तसं ज्ञान बिंबले नाही तर ध्यानाची गोडी उत्पन्न होणार नाही. त्यासाठी दृढतर श्रद्धा लागते आणि मग सर्व संग परित्याग आणि मगच शांती प्राप्त होते. हृदयामध्ये भक्तीची पवित्र गंगा स्वाभाविकतया वाहू लागते. अशा योग्याला मुह्यतीन कश्चन म्हणजे मोह, अज्ञान गाठू शकत नाही. हाच योगी, ज्ञानी भक्त योगी, क्रममुक्तीचा पंथ आक्रमित ब्रह्मपदाची वाटचाल निश्चयाने करीत राहतो. आनंदाचा, निस्सीम आनंदाचा अनुभव घेत घेत अंती ईश्वरामध्ये लीन होतो असं सांगितलं जातं. म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू योगयुक्त हो, योगयुक्तो भवार्जुन. हा जो खालच्या ओळीतला शेवटचा शब्द आहे, तू योगयुक्त हो. प्राप्त कर्म निरभिलाष वृत्तीने खुशाल करीत राहा आणि माम अनुस्मर युध्यच, माझं स्मरण कर आणि युद्धाला तयार हो, युद्ध कर. हा याच अध्यायातील 7व्या श्लोकात दिलेला इशाराही याच अर्थाने दिलेला आहे. पुढील श्लोकामध्ये वर्णित केलेले जे महात्म्य आहे ते आता आपण बघू या पुढच्या श्लोकातून. अध्याय 8 श्लोक 28 बघतोय. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येतितः सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. च आद्यम संधी आहे आणि स्थानम उपैति.
योगी या सगळ्याला जाणून, कशाला, तर या अध्यायामध्ये जे वर्णन केलेले विषय आहे त्या सगळ्याला विदित्वा म्हणजे जाणून, वेदेषु म्हणजे वेदांमधील, यज्ञेषु यज्ञामधील, तपस्सु म्हणजे तपामधील, च एव दानेषु आणि दानामधील जे जे काही पुण्यफल सांगितलं गेलेलं आहे त्या सर्व पुण्यफलांचं हा अतिक्रमण करतो, म्हणजे त्याला ओलांडून जातो. कारण हा तो सगळं जाणतो योगी. आणि आदिस्थान असणाऱ्या, आद्यम स्थानम उपैती, आदिस्थान असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त होतो. 6व्या अध्यायाच्या शेवटी आपण बघितलं होतं की 46व्या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रथम योग्याचा महिमा वर्णन केला आणि अर्जुनाला तस्माद योगी भवार्जुन म्हणून योगी होण्याची आज्ञा दिली. कोणाकोणापेक्षा योगी श्रेष्ठ हेही सांगितलं या 46व्या श्लोकामध्ये. येथे भगवंतांनी प्रथम अर्जुनाला योगी होण्याची आज्ञा दिली आणि नंतर मग योगाचे महात्म्य वर्णन केलं. तात्पर्य 6व्या अध्यायामध्ये योग भ्रष्टाचा प्रसंग आहे आणि त्या विषयामध्ये अर्जुनाच्या मनात शंका होती की कुठे नष्ट भ्रष्ट तर हा योगी विचलित झाला किंवा दौर्बल्याने आयुष्य संपले तर मग 38व्या श्लोकात तेच भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं की कोणी योगमार्गाकडे वळला असेल तर त्याचं पतन कधी होत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम गच्छती, तो कधी दुर्गतीला जात नाही. जरी अर्ध्यातनं त्याची साधना राहिली असली तरीही. एवढंच नाही तर 40व्या श्लोकातही असं म्हटलं आहे की जिज्ञासु अपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. जिज्ञासूही शब्द ब्रह्माचं अतिक्रमण करतो, म्हणजे त्याला ओलांडून जातो असं सांगितलं आहे. म्हणून योग्याचा जो महिमा आहे या अध्यायात प्रथम वर्णन केला आणि नंतर 8व्या अध्यायामध्ये योग्याचा महिमा आधी वर्णन केला आहे आणि नंतर या 27व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की योगयुक्त भवार्जुन. 8व्या अध्यायातील 27व्या श्लोकात अर्जुनाने सुरुवातीला याच अध्यायामध्ये 7 प्रश्न विचारले होते. त्यात प्रयाणकाले नियतात्मभिः कथम ज्ञेय असि, हाही एक प्रश्न होता की प्रयाणकाळी नियतात्मा पुरुषाकडून आपण कसे जाणले जाता, कथम ज्ञेय असि, हा तो प्रश्न होता. भगवंत याला उत्तर देताना म्हणतात की जो योगी विनाशी भोग यात न फसता भगवंताचा आश्रय घेऊन राहतो तोच परमगतीला जातो. त्याला मी त्याच्या अनन्य भक्तीने सुलभ आहे. म्हणूनच या श्लोकात हेच योग्याला माहीत आहे की यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत इत्यादी जितकी काही उत्तमाति उत्तम कर्मे आहेत त्या सर्वांचं फल कसं आहे, विनाशी आहे. ते फल या श्लोकाचे असो अथवा स्वर्गादी भोगभूमीचे असो ते अविनाशी आहे, विनाशीच आहे. अविनाशी नाही, विनाशीच आहे. भोगभूमीची शेवटची जी मर्यादा ब्रह्मलोक, तेथे जाऊनही परत यावेच लागते, पण परमात्मा प्राप्तीनंतर परत यावे लागत नाही. ते स्थान कसे, आद्यम, आद्य परम उच्च स्थानाला हा योगी उपैती म्हणजे मिळवतो आणि तेथेच तो विराजत असतो. यापेक्षा मनुष्याला दुसरं कोणतंही प्राप्तव्य नाही. आपणालाही या अध्यायातून हेच शिकण्यासारखं आहे की अधप्पात करणाऱ्या या मोहातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे सदा सर्वदा योगानुसार आपलं आचरण ठेवणे हे होय. जे काही करायचे ते योगानुसार करणे. उठणे, बसणे, झोपणे, चालणे, सांसारिक कार्य करणे, समाजकार्य, राष्ट्रकार्य अथवा जे काही करावायचे असेल ते सर्व योगाच्या आदेशानुसार करणे. योग याचा अर्थच कर्माची कुशलता, सुखदुःखाविषयी समबुद्धी आणि भोगासंबंधी अनासक्ती असा आहे. योग याचा दुसरा अर्थ आहे योग्य कर्म. पहिल्यांदा हे घडणार नाही, कठीण वाटेल, पण वारंवार अभ्यास केल्यास हा आपला स्वभावच बनेल. आपल्या संपूर्ण कालाचा यथायोग्य उपयोग करणे अथवा जे करावायचे ते योगरूप बनवणे, योगयुक्त बनणे
आणि मग योगयुक्त बनणे होय. अक्षर ब्रह्माशी आपला संयोग करण्यासाठी हा नित्य योग इथे सांगितलेला आहे. प्रत्येक कर्म योगयुक्त होऊन कुशलतेने करावे व श्रेष्ठ स्थान मिळवावे, हाच उपदेश जणू अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही मिळालेला आहे. इथेच हा अक्षर ब्रह्मयोग 8वा अध्याय संपूर्ण झाला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. श्रीमद्भगवद्गीतेचा 8वा अध्याय आपला पूर्ण झाला. कळायला, नीट जाणून घ्यायला हा अध्याय जरा कठीण होता. कितपत मी सांगू शकले माहिती नाही, कारण स्वतः समजून घेऊन इतरांपर्यंत पोचवता येणं हे तत्त्वज्ञान खरोखरच कठीण आहे. पण आपण यातूनच हेच जाणून घ्यायचं आहे की आपण जिवंत सुंदर सुखकर करण्यासाठी सतत झटत असतो, हे योग्यच आहे. पण गीता म्हणते या जीवन सुखदायी व्हावे या प्रयत्नाप्रमाणेच प्रयाणकालाची निर्वानिरोग केली पाहिजे. प्रयाणकाली प्रभुस्मरण होण्याजोगं आपलं स्वास्थ्य आपणच सुरक्षित राखलं पाहिजे आणि स्वास्थ्याच्या वेळी परमेश्वरीय गुणगायनाचा मनाला सतत अभ्यास राहिला पाहिजे. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु, माझं मन नेहमी शुभसंकल्पयुक्त हो ही कामना सतत असावी. शुभ संकल्प राहील तर शुभ गती होते, इतके या शुभ संकल्पाचं महत्त्व आहे. या जगात माणसाचा जन्म मिळणं इतकं सोपं नाही, पण मिळालेल्या या जीवनामध्ये 2 गोष्टींची नितांत आवश्यकता आहे आणि ते म्हणजे प्रेम आणि विवेक. खऱ्या प्रेमात निर्हेतुक निस्वार्थी कळकळ आणि शुद्ध भावना आहे आणि विवेक म्हणजे सद्भावातून सश्रद्धेतून उद्भवलेले विचार. माणसानं कितीही भौतिक सुखे आपल्या इंद्रिय भोगासाठी प्राप्त करून घेतली तरी जोवर त्याची मृत्यूविषयीची भीती जात नाही तोवर खऱ्या अर्थाने तो जीवनाचा आनंद उपभोगू शकत नाही. पण जगता जगता जो कसे मरावे हे जाणतो, अनासक्त जीवन जगण्याची कला ज्याला साध्य झालेली असते, तो मनुष्य मग मृत्यूला आनंदाने सामोरा जाऊ शकतो. मृत्यूचं भय जेव्हा नष्ट होतं तेव्हाच माणूस जीवनाचा आनंद, जीवनातील मस्ती, त्यातील विविध अंगाने विचार करण्याची खुमारी जाणेल आणि तेव्हाच त्याच्या मुखातून परमेश्वर नामस्मरण होणारच. आणि असा हा मृत्यू हाच मांगलिक आहे. कित्येक पुण्यात्मांना तर मृत्यू पुनर्जन्माद्वारा नवीन संधीचं द्वार उघडतो. त्यांची राहिलेली लोकोपयोगी कार्ये जी काही कारणानं अपुरी राहिली असतात ती पूर्ण करण्याची संधी नवीन जन्मात सहजासहजी अनुकूल जाती, कुळ, धर्म, देश आणि नवीन शक्तिशाली देहाची प्राप्ती करून देतो हा मृत्यू. भगवंतानी 6व्या अध्यायात म्हटलेच आहे की सत्कर्म करणाऱ्यांची अधोगती कधीही होत नाही. पूर्वजन्मातला बुद्धी संस्काराचा त्यांना लाभ होतो. आणखी एक, मृत्यू माणसाने उभी केलेली अहंकाररूपी इमारत जमीनदोस्त करतो. अहंकाराचा जेवढा अधिक प्रभाव तितका आत्मज्ञानाचा अभाव हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपल्या धनाचा, यौवनाचा, अधिकाराचा वृथा गर्व करू नये हे जणू काही मृत्यू शिकवत असतो. राजापासून रंकापर्यंत सर्वांना हेच शिकवतो की मृत्यूमध्ये भेदभाव नाही. मृत्यूच हे सगळं नष्ट करतो, हा भेदभाव. त्याचबरोबर जीवनातील निरस, सारखेपणा, तोचतोपणाही मृत्यू संपवतो. तसंच बंधनरूप किंवा निरुपयोगी शरीरातून मृत्यू सुटकाही करतो. भूतकालाच्या विस्मृतीचा पडदाही मृत्यूमुळेच पडतो. अन्यथा जर त्या स्मृती राहिल्या असत्या भूतकाळातल्या, आधीच्या जन्मातल्या, तर किती गोंधळ झाला असता. पण हेच लक्षात ठेवायचे की आत्मा अमर आहे, देह जाणार. म्हणून आसक्ती कमी करत करत जाणं
आणि त्या परमात्म्याशी त्याचं स्मरण सतत करण्यात काल घालवणं. कारण जन्म आणि मृत्यू ही परमात्म्याचीच रूपे आहेत. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा 7व्या अध्यायात म्हटलंच आहे. वासना अहंकार जेवढ्या अधिक तेवढे मृत्यूचे भय अधिक. म्हणून श्रीमद शंकराचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुक्रुम करणे. किंवा गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्रम. ज्ञानविहीने सर्व मनेन मुक्तिर्न भवती जन्मशतेन. मृत्यूची जाणीव असायला हवी सततच, पण त्याची भीती वाटायला नको. आपला काळ आपली गती योग्य दिशेने व्हावी यासाठी सतत स्मरण ठेवत आपल्या हातून योग्य ते कार्य व्हावं, हेच या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.